जय हिंद जय कामगार। आज राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीनं तहसीलदार इस्लामपूर वाळवा तालुका यांना आज निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये आम्ही जी मागणी केल्या ती याप्रमाणे की महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ गेले 2011 साली त्याची स्थापना झाली। आता या मंडळामध्ये 25,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ह्या मंडळामध्ये आहे आणि या मंडळाच्या त्या रकमेच्या व्याजाची रक्कमसुद्धा आपल्या असंघटित बांधकाम कामगार मजुरांना वाटूनसुद्धा संपत नाही, एवढी मोठी रक्कम आहे। तर ह्या रकमेची विल्हेवाट कसा लावायचा हे काही राजकीय नेत्यांनी व मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संगनमतानं 35,000 कोटीपेक्षा जास्त मोठा टेंडर काढलं आणि या टेंडरच्या माध्यमातून प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुका वाईज सेतू केंद्र उभारलं आणि या सेतू केंद्रामध्ये 3 ऑपरेटर, 1 प्रमुख, 1 शिपाई अशा भरत्या केल्या आणि हे लोक या सेतूमध्ये जर तालुक्यातला सर्वसामान्य कामगार गेला तर पहाटे 4-5 वाजता माता भगिनींना नंबरला थांबावं लागतं आणि नंबरला थांबल्यानंतर दिवसा फक्त 50च नोंदणी होणार अशी अट लावलेली आहे। म्हणून कामगार लवकर येतो आणि माझ्या माता भगिनी कामगार नोंदणीसाठी पहाटे 4-5ला येतात। अंधार असतो, काळोख असतो। अशा परिस्थितीमध्ये सुरक्षा दृष्टिकोनातून कुठलीही त्या ठिकाणी व्यवस्था नाही। म्हणून महाराष्ट्रात बघतोय भगिनीवरती होणारे अन्याय अत्याचार किती मोठ्या पद्धतीनं वाढलेले आहेत। म्हणून माझी माता भगिनी कामगार सुरक्षित नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। त्याचबरोबर दिवसा 50सुद्धा नोंदणी होत नाहीत, 50सुद्धा शिष्यवृत्ती होत नाही, रिन्युअल होत नाही आणि हे सेतू केंद्रातली जे अधिकारी आहेत ते आणि एजंट संगनमतानं रत्नागिरी, इचलकरंजी, तुम्हाला सांगतो सोलापूर, कोल्हापूर ह्या भागातून खाजगी ट्रॅव्हल्स करून 100-150 कामगार नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी घेऊन येतात आणि तालुक्यातील खऱ्याखुऱ्या कामगारावर अन्याय होतोय, त्याची नोंदणी होत नाही वेळेत। 8-8, 9-9 दिवस कामगार त्या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी येतात। मग कामगारांचं नुकसान, आर्थिक नुकसान होते, शारीरिक नुकसान होते आणि मानसिक त्रास हा खूप मोठा होतोय आणि त्यांना 5-6 दिवस मोलमजुरी रोजगारावरती जाणारा कामगार त्याचा रोजगार बुडतोय। एवढं मोठं नुकसान आज या सेतू केंद्रामुळं होत आहे असं 100% आम्ही म्हणतोय आणि ह्या सेतू केंद्र सबसेल फेल ठरलेलं आहे। म्हणून त्वरित बंद झालं पाहिजे। ह्या महाराष्ट्रातलं सेतू केंद्र हे बंद झालं पाहिजे पूर्ववतपणे। ज्याप्रमाणे पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र जी शासकीय लागणारे जे दाखले हे ऑनलाईन पोर्टलवरती होतात, कामगार तो नागरिक घरात बसून ते ऑनलाईन करू शकतो। त्याचप्रमाणे मागील ज्याप्रमाणे नोंदणी कामगार घरात बसून करत होता त्याप्रमाणेच झाली पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर ह्याचा मोठा उद्रेक होईल असंही आम्ही या निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे। दुसरी गोष्ट आमची मागणी आहे की ज्या कामगार ॲक्ट अंतर्गत ज्या कामगार संघटना नोंदणी झाल्यात 10 वर्षापासूनचं त्यांचं ऑडिट आहे, अशा नोंदणीकृत कामगार संघटनांनाच अधिकार पण देण्यात यावे, म्हणजे एजंट बंद होईल। बाहेरचे जे दलाल सेतू केंद्रातले CSC केंद्रातले जे दलाल आहेत ते सुद्धा बंद होतील आणि कामगाराला योग्य न्याय मिळेल। म्हणून कामगार संघटनांना सुद्धा अधिकार दिले पाहिजेत आणि त्यांनाच फक्त नोंदणी करता आली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये 7 जानेवारी 2025 रोजी पर्यंत तहसीलदारांनी जर आमच्या मागणीची दखल नाही घेतली, कामगार आयुक्त कोण आहेत, अधिकारी सेतू केंद्रातली यांची बैठक बसून तोडगा नाही काढला, होणारा अन्याय अत्याचार कामगारावरचा जर नाही थांबला तर आम्ही तीव्र असं आंदोलन या वाळवा तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही तीव्रपणे करणार आहे आणि ह्याचं जर काय अनुचित प्रकार घडला आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून तर यास तहसीलदार, कामगार आयुक्त हे सर्व जबाबदार असतील। आजच्या निवेदनासाठी आमच्या कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप साठे, पश्चिम महाराष्ट्राच्या आमच्या प्रमुख
अनिताताई बावछे मॅडम, प्रकाशजी चव्हाण आहेत, अश्विनीताई वांगडे मॅडम आहेत, जिल्हा प्रमुख मनोज सवाखंडे आहेत, त्याचबरोबर हनुमानजी सूर्यवंशी आहेत, संदीप वांगडे आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आमचे थोरवडे मामा या ठिकाणी आहेत, कामगार युनियनचे अध्यक्ष या ठिकाणी वाघमारे साहेब आहेत. अशा सर्व शिष्टमंडळानं आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आणि निवेदनाद्वारे आम्ही तहसीलदारांच्या निदर्शनास आणलं. एवढंच बोलतो थांबतो. जय हिंद, जय कामगार.